साकोली येथील विश्व जागृती मानव कल्याण व अंजली डोळ्याचा दवाखाना यांच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्र शिबिर व विविध क्षेत्रात अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहेश्वरी नेवारे होते, तर प्रमुख अतिथी आमदार नानाभाऊ पटोले, त्यांचे स्वीस सहाय्यक हरगोविंद भिंडारकर, नगराध्यक्ष देवश्री कापगते, उपाध्यक्ष रोहिणी मुंगुळमारे, सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर हेमकृष्ण कापगते, सामाजिक क्षेत्रात डीजी रंगारे, पत्रकारी क्षेत्रात आशिष चेडगे, उद्योग क्षेत्रात निलेश सिंगोर, क्रीडा क्षेत्रात प्राध्यापक जितेंद्र सिंग ठाकूर, सहेद कुरेशी, सामाजिक क्षेत्रात शीतल नागदेवे, कला क्षेत्रात तनुजा नागदेवे व नगर परिषदेतील नगराध्यक्ष सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। मोफत नेत्र चिकित्सक शिबिरात 500 रुपयांची नोंदणी झाली, त्यापैकी पहिल्या दिवशी 200 तपासणी करण्यात आले। 15 दिवस 300 रुपयांची मोफत तपासणी करून जे काय चष्मे असतील त्या चष्म्यावर 15% सूट देण्यात येईल, असं आयोजन यांनी माहिती दिली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर ओमेंद्र येळे यांनी केले, तर संचालक राणे मॅडम यांनी केले व आभार डॉक्टर प्रतिभा रहांगणाले मॅडम यांनी मांडले। आमच्या अंजली हॉस्पिटलमध्ये दर मंगळवारला रेटिना स्पेशलिस्ट म्हणून सेवा देतात। अशा गोंदियावरून आणि माझी मेहनत या सगळ्यांच्या भरोश्यावर आपण म्हणू की गेल्या 5 वर्षापूर्वी आपण एक चांगलं हॉस्पिटल सुरू करू शकलो आणि गेल्या 5 वर्षापासून आपलं हे अंजली हॉस्पिटल आता ज्या ठिकाणी आपण बसलेलो ज्याच्या प्रांगणात, तर हे याला 5 वर्ष झाले। तर या हॉस्पिटलचा असं समजू आपण की 5वं वर्धापन दिवस आणि सगळ्यांचा आशीर्वाद आणि मला जे माझं जे स्वप्न होतं की मी सर्जन होऊ शकलो नाही, पण मला ती सेवा करण्याचा मला योग मिळावा। जे कार्य मी करू शकतो ते तर मी प्रामाणिकपणे करतोच आणि मला ते करायला मी त्याचं सौभाग्य समजतोय, पण सोबतच जे कार्य मी करू शकत नाही आणि ते मी कुणाच्या माध्यमातून आणि मी माझ्या सेवेतून जरी घडवू शकत असेल तर त्यासाठी ते माझं स्वप्न होतं की माझं स्वतःचं हॉस्पिटल आणि आमच्या क्षेत्रातून आणि जे आमचे मार्गदर्शक आहेत, माझे जे हितचिंतक आहेत आणि आमच्या फील्डमधले बाकीचे जे लोक आहेत, त्यांचं म्हणणं होतं की त्यांना असं वाटलं की कधी कधी एखादा ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट सुद्धा ओटी सुरू करायला, हॉस्पिटल रजिस्टर्ड करायला, ऑपरेशन सुरू करायला थोडंसं मागे पुढे बघतोय, पण एक ऑप्टोमेट्रिस्ट मला असं वाटतं की महाराष्ट्रातील पहिला असा मी ऑप्टोमेट्रिस्ट असेल की ज्याचं स्वतःचं एक आय हॉस्पिटल आहे आणि मी हे माझं सौभाग्य समजतो आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादांमुळे होत आहे। तर आम्ही या हॉस्पिटलला फक्त एक चालतं फिरतं हॉस्पिटल तर आम्ही तिथूनच सुरुवात केली होती। मी आधी नुसते कॅम्प घ्यायचो, खूप मेहनत केली, कॅम्प घेऊन इकडे तिकडे आपले पेशंट झाले, नाव झालं, त्याच्यानंतर मग आपण छोटंसं क्लिनिक टाकलं, मग त्याचं मोठं केलं आणि आता ह्या हॉस्पिटलमध्ये आपण सगळ्या सुविधा सगळं म्हणजे ॲडव्हान्स मॉडर्न टेक्नॉलॉजीवाला हॉस्पिटल बनवलं आहे आपण। सगळ्या सुविधा मशिनरीज वगैरे, कारण की माझ्याकडे अलका मॅम गोंदियावरून सर्जन येतात, नागपूरवरून 2 सर्जन येतात, एक डॉक्टर केतन सावजी सर ते रेटिना स्पेशलिस्ट आहेत, ते दर रविवारला सेवा देतात आपल्याकडे सर्जरी आणि ओपीडी। त्याच्यानंतर डॉक्टर स्मिता सपाटे त्या काचबिंदू स्पेशलिस्ट प्लस फेको सर्जन आहेत, त्या पण नागपूरहून येतात। तर एवढे मोठे सर्जन जे आपण नागपूरहून बोलावतो आणि खरंच आपण त्यांना चांगल्या मशिनरी, चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या नसत्या तर मला वाटते त्या एखाद वेळ येऊन दुसऱ्यांदा आलेच नसते। पण एवढ्या टॉप लेवलचे सर्जन जरी आपल्याकडे, तर त्या हिशोबाने सुरुवातीपासूनच वाटल्यास 5 वर्ष या हॉस्पिटलला इकडे सुरू करून झालं, पण मी त्याला ते ओटी सुरू करायला थोडासा उशीर लावला की जोपर्यंत आपण क्वालिटी मशिनरीज किंवा सगळ्या क्वालिटी जोपर्यंत आपण देऊ शकत नाही तोपर्यंत
आपण थोडंसं 2 वर्ष लेट सुरू करू, 1 वर्ष लेट सुरू करू, पण सुरू असं करू की त्याचा खरंच ठसा उमटला पाहिजे. आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतोय की अभिमान म्हणजे तो अभिमान अहंकार नाही की आतापर्यंत आमच्याकडे 2000 पेक्षा जास्त मोतीबिंदू, मासवा, काचबिंदू असे सगळे मिळून आणि नासूर म्हणतात मराठीमध्ये, जे नाकाच्या नळीचं म्हणजे डोळ्याचं पाणी येत असतं त्यांच्यासाठी, असे सगळे ऑपरेशन मिळून 2000 पेक्षा जास्त लोकांचे आतापर्यंत आपल्याकडे ऑपरेशन झालेत आणि सगळे पेशंट आपले छान आहेत. मला असं वाटते, सांगावं असं वाटेल की 2000 पैकी असे 10-20 लोक सुद्धा नसतील की जे म्हणतील की मी या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केलं आणि ते जमलं नाही. तर त्या हिशोबाचा आम्ही सगळ्या दक्षता घेतो आणि सगळ्या सुविधा अशा छान जोमात सुरू राहतील. आणि आम्हाला तुम्ही तुमच्या डोळ्यांची सेवा करण्याचा मौका दिला आणि आम्ही त्या ठिकाणी चांगलं काम करून, क्वालिटी काम करून आम्ही ते आपलं कार्य पूर्ण करू आणि आम्ही आमच्या ह्याच्यात खरे ठरू, एवढं मी बोलतोय. आणि सगळेजण आपल्या या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली त्याबद्दल मी सगळ्यांचं स्वागत करतोय आणि मी माझा प्रास्ताविक इथेच थांबवितो. अंजली हॉस्पिटल डॉक्टर अमित येडे सर यांच्यामार्फत आज या भव्य नेत्र तपासणी व औषधी वाटप शिबिरामध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटक हरगोविंद भेंडाळकर सर, या कार्यक्रमाला उपस्थित त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माहेश्वरीताई नेवारे, भाजपा जिल्हा अध्यक्ष, तसेच प्रथम नागरिक या साकूरचे नगर अध्यक्ष देवीश्रीताई कागते. आणि मंच खूप मोठा असल्यामुळे सर्वांचं या ठिकाणी आदर सत्कार झाला असं सर्व मान्यवर. ह्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त डॉक्टर येडे हे आमचे मित्र आहेत. नेहमी त्यांची कारकीर्द अशी राहिली आहे ती नेहमी लोकसेवेमध्ये व्यस्त असतात. अनेक शिबिर त्यांनी घेतलेले आहेत. त्यांच्याकडे कार्यक्रमानिमित्त आम्हाला त्यांनी बोलवलं, आमच्या सर्व नगरसेवकांचा मानसन्मान केला, सत्कार केला. या निमित्त आम्ही त्यांचं खूप खूप आभारी आहोत. या ठिकाणी वेळेच्या थोडंसं भान ठेवून या ठिकाणी 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. किती केली आहे. आज छोट्या दवाखान्यापासून मोठं दवाखानं उभारलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मोफत शिबिर ठेवलेलं आहे. त्या मोफत शिबिरामुळे गोरगरीब त्याचा लाभ घेऊ शकत आहेत. आणि त्यांनी सांगितलं आहे की छान म्हणजे सगळे इथे म्हणजे सुविधा अवेलेबल करून दिल्या आहे. कारण की जे आज काही ऑपरेशन करायचं असलं तर लोक भंडाराला जायचे, पण आज भंडाराची सुद्धा सुविधा इथे करून दिलेली आहे. आणि त्यांच्या मॅडमसुद्धा म्हणजे सक्रिय आहेत, ॲक्टिव्ह आहेत, त्यासुद्धा अवेलेबल असतात आणि आमचे सरसुद्धा असतात. आणि म्हणजे सरांनी बाहेरसुद्धा काही डॉक्टर बोलवलेले आहेत किंवा बोलवतात मंगळवारी स्पेशलिस्ट म्हणून. त्याच्यामुळे आपल्या साकुलीला एक मोठं आधारस्तंभ किंवा म्हणायला काही हरकत नाही. जे बाहेर जाणारे रुग्ण किंवा इथे येणार आणि अजून त्यांनी खूप मोठं हे दवाखानं अवेलेबल करावं. जे आपल्याला बाहेर जायला लागत होतं ते इथेच सगळ्या सुविधा अवेलेबल झाली तर नक्कीच चांगलं होईल. मला असं वाटतं की त्यांच्या मुलीचा सुद्धा इथे वाढदिवस असेल, ते इथे दिसत आहे. आणि म्हणजे सगळ्यात उदाहरण म्हणजे आमचे जे उद्योजक आहेत निलेश दादा, त्यांनी सुद्धा शून्यातून निर्मिती केली आहे आणि छान बेरोजगार, सगळ्यात महत्त्वाचं सगळे एज्युकेशन घेतलेले आहेत, पण त्यांना रोजगाराची खूप आवश्यकता आहे. ते रोजगार देण्याचे काम आमच्या निलेश दादांनी दिले आहे. म्हणून असं वाटतं की उद्योजक नक्कीच बना, नोकरीच्या मागे न धावता उद्योजक नक्की बनले तर आमच्या ज्या सुशिक्षित पिढीला बेरोजगारापासून रोजगाराकडे वळता येईल. तसेच आमचे येडे भाऊनी सुद्धा हेच काम केलेले आहेत. एवढं मोठं हॉस्पिटल उभारलं म्हणजे त्याच्यात अनेक सुशिक्षित त्यांना काम मिळेल.
सुशिक्षित भरपूर आहेत, घरोघरी आहेत, पण कारण की त्यांना काम नाही आहे, त्याच्यामुळे ते बेरोजगारी कमी होईल. एवढेच बोलते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित मला वाटते नारी शक्ती म्हणजे महिला शक्ती, आणि महिला शक्तीमध्ये माझ्या उमेदची टीम जरा जास्तच दिसतोय. तर सर्वांनी आणि हे तुम्ही जे उचललेला धुरा आहे हा शासनाचं काम आहे की आपण आरोग्याच्या 6व्या सूत्रामध्ये पाळत असतो की आरोग्याची काळजी घेणे. आणि तुम्ही जर आपल्याबरोबर 2 या 3 महिला घेऊन आल्या असाल किंवा पुरुष आणले असाल तर खरंच तुमचं सुद्धा आभार मानतो. मंच मोठा आहे म्हणून संपूर्ण मंचाचं सुद्धा आभार मानतो. या गावचे प्रथम नागरिक माझ्या हातून घडलेल्या माननीय पूजाताई या ठिकाणी प्रथम नागरिक म्हणून जमनापूर सांभाळतात आणि त्यासुद्धा या मंचावर आहेत, त्याचा सुद्धा मी आभार मानतो. एक नारीच्या हातीच पूर्ण जमनापूरचं कार्यभार आहे. तर मी माझं या ठिकाणी माननीय डॉक्टर येडे साहेबांनी एक त्या क्षेत्रात काम करतोय म्हणून या ठिकाणी जरी सत्कार केला असेल, पण हे माझं भाग्य समजेन किंवा मी स्वतःला पुढे काम करण्यासाठी अशा लहानशहान कार्यक्रमामधून जर एखाद्या कर्मचाऱ्याला जर डॉक्टर येडे साहेबांसारखं नेतृत्व पुढे येऊन सत्कार करत असेल, मोटिवेशन देत असेल, पॉझिटिव्हली देत असेल तर नक्कीच मला पुढे अजून काम करण्यास आनंद होईल. आणि मला सांगण्यास आनंद होतोय की आज मी माझ्या साकोली तालुक्यामध्ये सुद्धा एक PM म्हणून काम करताना माननीय CO साहेबांनी संपूर्ण भंडारा जिल्ह्याच्या नारी शक्तीला ट्रेनिंग देण्याचं मास्टर ट्रेनर म्हणून निवड केलेलं आहे. त्याच्यामुळे मला आता जास्तीत जास्त महिलापर्यंत पोहोचवता येईल सर. आणि थँक्यू सर, आपण इथं बोलवलात, माझा मान सन्मान केला. वेळ जास्त झालेली आहे. माझ्या महिलांना मला माहीत आहे की इथं आले तर जाण्याची बी घाई राहतो, म्हणून मी जास्त वेळ न घेता माझे 2 शब्द इथं समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या हॉस्पिटलबद्दल थोडंसं सांगू इच्छितो. डॉक्टर येडे सर हे माझे बालमित्र आहेत आणि वर्गमित्र आहेत. मी त्यांना खूप आधीपासून ओळखतो. त्यांची लहानपणापासूनच सवय अशी होती की सेवाभावी वृत्ती होती त्यांची. कोणतंही काम करायचं सेवेच्या भावनेतून करायचं आणि तेच काम त्यांनी अखंड आज तालुकासारख्या ठिकाणी त्यांनी एवढं मोठं हॉस्पिटल उभं केलं की ज्या कामासाठी आपल्याला नागपूर भंडारा इथं जावं लागते. खरंच खूप मोलाचं काम केलं. त्यांच्या या कार्यासाठी आणि त्यांच्या या सेवाभावी वृत्तीसाठी मी त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द बंद करतो. खरं तर डॉक्टर येडे साहेबांसोबत माझा जो सगळ्यात प्रथम जो संपर्क आला तो शिवजयंतीमुळे झाला. आम्ही 2017मध्ये जेव्हा वर्गणीला आम्ही फिरायचो तेव्हा डॉक्टर साहेबांकडे गेलो होतो आम्ही वर्गणीला. तेव्हा ती सगळ्यात प्रथम माझी भेट. खरं तर म्हणजे जेव्हा आम्ही डॉक्टर साहेबांकडे गेलो त्यांनी कधीच आम्हाला निराश कधीच नाही केला. सगळ्याच गोष्टीमध्ये समाजसेवा. आज भव्य नेत्र तपासणी व औषध वाटप शिबिर आहे. हे असे औषध वाटप शिबिर, नेत्रदान शिबिर ह्या आमच्या शिवजयंतीमध्ये सुद्धा आम्ही जेव्हा त्यांना आम्ही बोललं की सर आमच्या शिवजयंतीमध्ये आपल्याकडून मोफत एखाद शिबिर व्हावा, त्यांनी कधीच हा आम्हाला शब्द नाही असा शब्द म्हणजे कधी वापरला नाही. याचं सुद्धा आम्हाला खूप धन्यवाद द्यायचा आहे डॉक्टर साहेबांना. आणि एवढंच सांगायचं आहे की जिथं समाजसेवा होऊ शकली त्यांच्या हाताने त्यांनी कधीच मागे हटले नाही. आणि आज सुद्धा त्याच परिपर्याने तुमच्यापर्यंत कुठून समाजसेवा होईल या आपला डॉक्टर अंजली हॉस्पिटल डोळ्यांच्या दवाखान्याचा आज म्हणजे वर्धापन दिन आहे. या निमित्ताने तुमच्यापर्यंत जितकी समाजसेवा तुमच्यापर्यंत पोहोचविली जाईल त्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहेत डॉक्टर साहेब. तर सर्व जनतेकडून सुद्धा डॉक्टर साहेबांचा मी धन्यवाद व्यक्त करतो आणि इथेच मी 2 शब्द थांबवितो. जय हिंद, जय भारत. और यहाँ आए सभी लोगों का मेरी सादर नमस्कार है. मैं डॉक्टर अलका गुप्ता IMM रेटिना स्पेशलिस्ट हूँ गोंदिया से. और हर मंगलवार को मैं यहाँ अंजलि आई केयर हॉस्पिटल में उपलब्ध रहती हूँ. अंजलि आई हॉस्पिटल में आँखों से संबंधित काफ़ी बीमारियों का, सभी बीमारियों का इलाज संभव है, जैसे कि मोतियाबिंदु, कांच बिंदु, रेटिना से जुड़ी सारी बीमारियों, वो सब बीमारियों का इलाज बहुत अच्छे से उपलब्ध है. आपको कहीं और बाहर नागपुर ये सब जाने की ज़रूरत नहीं है. वो सारी सुविधाएं यहीं पे उपलब्ध है. और हमारी पूरी टीम, उमेंद्र सर, अंजलि मैडम, मैं, हमारी पूरी स्मिता मैडम, केतन सर, सारी पूरी टीम आपकी सेवा में यहाँ पे उपलब्ध है.
सो और मैं ज़्यादा आपका समय नहीं लूँगी और आज के दिन की सभी को सर और मैडम आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं. धन्यवाद. स्वागत झालं असं आदरणीय मंच आणि आज ह्या भव्य पटांगणावर जो कार्यक्रम आज ठरवण्यात आलेला आहे असे अंजली हॉस्पिटल डोळ्याचा दवाखाना, बरोबर आहे, डोळ्याचा दवाखाना. डोळे सगळ्यांचे चांगले असावे, बरोबर आहे, म्हणून सगळ्यांनी काय खावं, गाजर खावं, पपई खावं. आपले नेत्र चांगले असतील तर आपण कुठलीही कला असो, नाहीतर म्हणतात नाचता येईना अंगण वाकडं, बरोबर आहे. आपले जर डोळे चांगले असतील तर नाचणारा हा व्यक्ती सुद्धा आपल्या डोळ्यांना सुशोभित आणि चांगलेला दिसते. जर आपले डोळेच चांगले नसतील तर नाचणारा व्यक्ती कुठं आहे, काय आहे हे आपल्याला दिसणार नाही. म्हणून सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आपल्या अंजलीताई हॉस्पिटलसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. कला ही अशी असते, कोणतीही कला असो, प्रत्येकाच्या अंगामध्ये एक गुण असते. कुणाला झगडण्याची कला असते, तर कुणाला नाचण्याची कला असते, तर कुणाला गाण्याची कला असते, बरोबर आहे की नाही. म्हणजे प्रत्येकाच्या अंगी काही ना काही कला असते. ती कला आपल्याला स्टेजच्या माध्यमातून माहित होते. कारण आपण कोणी लाजाळू असते तर त्यांना वाटते की मी स्टेजवर जाऊ की नको, जाऊ की नको, जाऊ की नको, वाटते की नाही, बरोबर आहे. मग आपल्या कलांना वाच मिळण्यासाठी हा स्टेज असते आणि तो स्टेज म्हणजे आज अंजलीताई हॉस्पिटल डोळ्याचा दवाखाना. त्या माध्यमातून आम्हाला इथं बोलण्याची संधी मिळाली आणि मला आधीच सांगितले की जास्त वेळ काही बोलू नका, एवढे बोलते, इथेच थांबते. सर्व थोर महापुरुषांना तिवार वंदन करते. जय सेवा. आणि लहानशा रोपट्याचं एक वटवृक्ष आपल्या ठिकाणी आपल्या डोळ्यांना अगदी पाहत आलो आपण. कारण 8 ते 9 वर्षापासून डॉक्टर खेमेंद्रजी येडे यांचे माझे सुद्धा मैत्रीत्वाचे संबंध आहेत. लहानशा एका झोपडीमधून एवढ्या मोठ्या दवाखान्यापर्यंत येणारा त्यांचा प्रवास, त्यांच्या मानवतेची, सेवाभावी वृत्तीची हे परमेश्वराने घेतलेली दखल आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण डॉक्टरी पेशा हा असा पेशा आहे की ह्या पेशामधून समाज जागृती, समाजसेवा याचं व्रत घेऊन जो डॉक्टर आपली सेवा देतो त्या माणसाला परमेश्वर कधी कमी देत नाही, भरपूर देतो. कारण दवाखाने उभारणे, आर्थिक स्तोत्र निर्माण करणे ही त्याच्या मागची एक भावना आहेच आहे. पण त्या आर्थिक स्तोत्राबरोबर समाजसेवेचे ऋण फेडण्यासाठी जो माणूस अविरत प्रयत्न करत असतो आणि म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये येणारा काळ हा सदैव सुवर्णाच्या अक्षराने लिहिलेला काढत असतो. हे आपण जगाचा इतिहास पाहताना आपल्याला कळतं. कारण काही व्यावसायिक असे असतात की फक्त पैसे कमवण्यासाठी, पण काही व्यावसायिक असे असतात की पैसा कमवण्याच्या बरोबर एक समाजसेवाचे व्रत घेऊन ते सदैव वावरत असतात. आणि म्हणून येणारा एकदा पेशंट जरी आला, त्याला सेवाभावी वृत्तीतून त्याची पाहणी तपासणी केली तर तो सेवाभावी वृत्तीतून केलेलं काम आयुष्यभर तो पेशंट आपल्या हृदयामध्ये जपतो, त्या दवाखान्याच्या दारापर्यंत आयुष्याच्या शेवटपर्यंत येत राहतो. म्हणजेच त्याच्या कार्याची केलेली, मानवतेच्या समाजातून केलेली सेवा आहे त्याला डॉक्टरच्या दराजापर्यंत पोहोचवतो. आणि म्हणून किती कोणी मोठा झाला, किती त्याने पैसे कमवले असतील, पण मात्र ज्या दिवशी पेशंट येणं त्याच्या दारामध्ये बंद होते त्या दिवशी मात्र त्याच्या आर्थिक झालेली उलाढाल केव्हा कोसळणार हे काही सांगता येणार नाही. म्हणून आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत ज्या ज्या पेशामध्ये जे लोक असतात त्या पेशाला सेवाभावी वृत्ती जपून जर जगलं तर मी खरंच सांगतो मानवाची सेवा करता करता परमेश्वर प्राप्त होतो. आणि इथं आपण मानवी जीवनामध्ये जर माणसाची सुरुसुद्धा करत करत परमेश्वर तर नाही बनू शकलो, पण परमेश्वराच्या हातातील कार्य घेऊन एक समाजामध्ये चांगला आदर्श निर्माण करून समाजसेवेच्या विरुद्ध एक आपलं आयोगदान समाजासाठी तो चांगल्या तऱ्हेनं पार पाडू शकतो. आणि माझं तरी मत आहे की शिक्षक असो, शिक्षक आणि डॉक्टर हे दोन असे व्यवसाय आहेत की या व्यवसायामधून समाजसेवा, समाज जागृती, समाजाला समाजाशी जोडण्याची प्रवृत्ती ह्या व्यवसायामधून खरोखरच आपल्याला जास्त प्रमाणात जपायला शिकवते. आणि म्हणून आज जो एक रोपट्याचा वटवृक्ष झाला त्याच्यापर्यंत प्रवास काही एवढा आसान नव्हतं, खडतळ होतं. कारण प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे आणि स्पर्धेमध्ये टिकून राहणं ही काही लहान गोष्ट नसते. कारण बरेचसे लोक आपण पाहतो समाजसेवाची प्रवृत्ती घेऊन कोणत्याही पेशाला करताना सामोरं जातो.
तेव्हा समाजामध्ये असंख्य अडथळे सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये पार पाडावे लागतात आणि त्या अडथळ्याला पार पाडत आपण इथपर्यंत बसलो. म्हणून आमचे मित्र खेमेंद्रजी येडे यांचं खरोखरच मी माननीय नानाभाऊ पटोले यांच्या सर्व मित्र पर्वाच्या वतीनं, सर्व काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्यांचे सन्मान करतो, अभिनंदन करतो. आणि पुढील असेच कार्य आपण परमेश्वरी प्रवृत्तीला साक्ष ठेवून आपण सदैव रुग्णांची अशाच पद्धतीने सेवा करावी. कारण मी जेव्हा जेव्हा ह्या शिबिरामध्ये आरोग्याच्या जात असतो तेव्हा मात्र आवर्जून माननीय डॉक्टर काबेरे साहेब उपस्थित राहतात. त्यांच्या मनामध्ये आयुष्याचे कितीतरी वर्ष निघून गेले. पेशाने आमदार होते, ते राजकारणामध्ये होते, पेशाने डॉक्टर होते, पण मात्र आयुष्य जरी ह्या बळणावर इथे येऊन पोहोचलेले असतील पण त्यांच्यामधला डॉक्टर सुश्री भावना अजूनही मात्र संपलेली नाही. हे मंचावरून सिद्ध होतं. आणि म्हणून खरं सत्कार जे आहेत मूर्ती, ते सत्कार मूर्ती आमच्या आयुष्यात घडलेले, आम्हाला आदर्श म्हणून मानल्या गेलेले हे आमचे असे सत्कार मूर्ती आम्ही आयुष्यात जगताना पाहतो. देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. देश हमें देता है सब कुछ, हम भी तो कुछ देना सीखे. आपल्याला जेव्हा आपण डॉक्टर बनतोय तर आपलं काही समाजा पद्धतीनं वृक्षदेवो भव म्हणतो, आपण समाजदेवो भव म्हणतो. आचार्य मातृदेवापासून तर समाजदेवो भव, त्या सर्व आपल्या वृत्तीमधनं आपल्याला समाजाची सेवा कशी करता येईल, देशाची सेवा कसा येईल आणि हा वैभव संपन्न भारत उज्ज्वल कसा होईल संपूर्ण जगामध्ये, या दृष्टिकोनातनं तुमचं आमचं थोडंसं श्रेय समाजासाठी देणं हे गरजेचं आहे असं वाटते. आणि ह्या प्रतिज्ञातनं 90पासून सुरू केलेला हा यज्ञ, त्याच्यामध्ये आपले प्रत्येकाने समिधा घालायचं काम हे आपण सर्वांनी केलं पाहिजे या यज्ञामध्ये. आणि सगळ्यांना अधिकाधिक लोकांना चलो जलाए दीप वहाँ जहाँ अभी भी अंधेरा है, जे वंचित आहेत, दुर्लक्षित आहेत, पीडित आहेत, अशा लोकांना वर आणण्याचं कार्य ह्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून होत असतं. ती क्रिया आपण सगळ्यांनी केली पाहिजे. ह्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे मला लग्नाला एका जायचं होतं कुंबलीला, 12:10 ते लग्न होतं राऊतच्या घरचं, पण जाता आलं नाही. अर्थो मला आता इथून मोकळं करावं आणि बाकीच्या 58 लोकांचा पूर्ण करून सत्कार करावा. एवढंच मी सांगतो. आता आमच्या छायाताई काममध्ये आलेल्या आहेत, आमच्या अध्यक्ष महोदय आहेतच आहेत. कृपया खूप जास्त वेळ झाल्यामुळे मला सुट्टी द्यावी एवढीच एक विनंती करतो. आणि निधीचं कौतुकाने अभिनंदन करतो. ते मोठं व्हावं, तिनेसुद्धा डॉक्टर व्हावं. निधी, तुलासुद्धा डॉक्टर व्हायचं आहे आणि मोठे डॉक्टर व्हायचे आहे, एवढे लक्षात ठेव, जेणेकरून तुलासुद्धा हीच प्रेरणा समोर मिळो अशी शुभकामना तिला व्यक्त करतो आहे. मी माझ्या मागे हरिभाऊजी बागडेचे मला 80 वर्ष वयाचे पूर्ण झालेले आहेत. 81 वर्ष सुरू आहेत आणि ह्या 81 वर्षामध्ये सुद्धा माझी धावपळ स्कूटीवर सुरू असते. आणि स्कूटी माझी जिथं जाईल कुठल्याही गावापर्यंत जाऊ शकतं. मग केसरवाडा पवारलाही जाते आणि सौंदर्यालाही जाते, लाखलीलाही स्कूटी माझी जाऊ शकतं. मला त्याचं काही लेणं देणं नाही आहे, कारण आता जवळपास 5-6 वर्षापासून मी कार चालवणं बंद केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं कार्यक्रम सुरू असतो. जवळपास मोठ्या प्रमाणावर माझा दवाखाना आजही सुरू आहे. दवाखाना बंद केलेला नाही आहे, दवाखाना सुरू आहे. फक्त बिल्डिंग पडली जुनी झाल्यामुळे 120 वर्षाची जी जुनी बिल्डिंग होती ती बिल्डिंग पाडावी लागली, कारण 2 मयाली एकाच्या अंगावर पडत होती त्याच्यामुळे, आणि पाणी गळत होतं माझ्या टेबलावरच, म्हणून त्या बिल्डिंगला पाडलं. मागच्या बाजूला दवाखाना सुरू आहे, एवढंच एक सांगतोय. मात्र हे होत असताना डोळे आवश्यक आहेत जीवनाचे. काल एक घटना घडली. खरं म्हणजे पहिल्यांदा आत्माराम पटले यांना मला श्रद्धांजली व्हायला पाहिजे होती. आता आमचे मुरलीधरजी गजापुरे गेले, त्यांना श्रद्धांजली व्हायला पाहिजे होती. आणि आजच एक दुःखद बातमी, आत्ता सकाळी निघायला मनीष त्या ठिकाणी गेलेला आहे आणि त्यांना भेट द्यायला म्हणून त्यांचं दर्शन घ्यायला, की वडिलांनी मुलाला डॉक्टर बनवायचं ठरवलं. डॉक्टर मुलगा कुठंतरी पायरीवरून पाय घसरला, त्याच्या मेंदूला मार लागला. नंदू नाकाडे यांचा तो मुलगा विसोऱ्याचा. ही बातमी जेव्हा सकाळी माहीत झाली तेव्हा मनीष ताबडतोब त्या ठिकाणी गेला. म्हटलं तू कोणीतरी प्रतिनिधी गेलं पाहिजे, माझा इथं कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मी येत नाही आहे. पण कारण मला मी लग्न मी आटोपून देईन किंवा नगराध्यक्ष आटोपतील. तर ह्या पद्धतीनं आपण सेवा सुरू ठेवावी. सेवेचं व्रत आहे. मला आठवतं नसिनीने एक असाच कार्यक्रम घेतलेला होता आपल्या पंचशील वाडामध्ये. फक्त 1च वर्ष घेतला, बंद झाला. मात्र मार्तंड पाटील कापते यांचे जे पुरस्कार सुरू असतात, आजही सुरू आहेत आणि ते सुरू राहावेत. मी असं त्यांना बोललो होतो, ते सुरू राहतील. आपल्याला सुद्धा माझी सूचना आहे, विनंती आहे की आपण हा उपक्रम
बंद करू नये एवढंच त्या निमित्तानं सांगतो. आपल्याला सगळ्यांना नवीन वर्ष नव्हे, आपण शतायुष्य आयुष्य जगावं असं शुभप्रयत्न प्रार्थना करतो. आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलंच पाहिजे. म्हणजे मोदीजी सांगतात आपल्या आईच्या स्मरणार्थ लावा, सगळ्यांच्या स्मरणार्थ लावा, पण झाड लावा, हे गरज आहे. बॅकलॉग भरून काढा. सगळ्या गोष्टीच्या बॅकलॉगच्या गोष्टी जमाना आहे ना आज. हा बॅकलॉग कोण भरेल झाडांचा? 33% जंगल असायला पाहिजे. ते आता कुठं ते महाराष्ट्रात लातूर जिल्ह्याचं फक्त 3% आहे. आणि आता भंडारा जिल्ह्याचं वनाचं क्षेत्र 23%वर पोहोचलेलं आहे. अजून 23वरून अजून 10% वाढवायचं आहे. म्हणजे किती झाडं लावावं लागतील आपल्याला, विचार करा. तर हे टक्केवारी कमी करू नका. मरणोत्तर एक कालचा प्रसंग सांगतो. मरणोत्तर नेत्रदानासाठी मी फोन केला मुरलीधर गजापुरेचा. आणि त्या गजापुरेच्या नंतर म्हणजे इकडे डोळेदान करा म्हणतात. आणि मी जेव्हा इंदिराक्षी हॉस्पिटलला फोन केला तर त्यांनी सांगितलं की मी व्यवस्था पाहतो आणि कळवतो तुम्हाला. पण अर्ध्या तासाने म्हणलं तोपर्यंत मी सूचना दिली होती, डोळ्यामध्ये पट्टी ठेवा, कपडा ठेवा, त्याच्यावर बर्फाचा तुकडा मांडा, एखादा आय ड्रॉप असेल अँटीबायोटिकचा तर तो सोडून द्या आणि तुम्ही वाट पहा. मी फोन आल्याबरोबर तुम्हाला कळवतो की डोळे काढायचे पक्क झालं की नाही. तर मी फोन केल्यानंतर त्यांनी मग जिल्हा हॉस्पिटलला केला. त्याच्या मग ती पुन्हा फोन लावल्यानंतर जिल्हा हॉस्पिटलला केला सोनाली मॅडमला. पहिल्यांदा सुचित्रा काहीतरी नाव आहे तिचं, इंद्राक्षीची, तिला फोन केला. त्याच्यानंतर मी सोनालीला फोन केला तर ते म्हणे 75 वर्षाच्या वरचे डोळे आम्ही काढत नाही आजकाल असं ठरवलेलं आहे. कारण ते त्यांची क्षमता ती कमजोर झालेली आहे अशा पद्धतीचं दिल्यात. तर खरंच याचं संशोधन व्हावं. आणि त्या लोकांचं सुद्धा आता मी 81 वर्षाचं आहे, मला डोळेदान करणार आहे. मी सांगितलं पत्नीला सांगितलं, मुलांना सांगितलं, माझे डोळेदानच होणार नाही. असं होऊ नये. आम्ही द्यायला तयार आहोत. काल मुरलीधर गजापुरेचं डोळेदान ठरलं होतं, बोलवलं होतं, आम्ही आले नाही. मला सांगितलं घेत नाही म्हणून दिलं. मला खूपच राग आला. आता म्हटलं मला वरती तक्रार करावी लागेल, का घेत नाही. अरे आपण काय कुठल्या पद्धतीने वापरा तुम्ही त्या पद्धतीने ज्याच्या जवळपास 1.5 लाख लोक हिंदुस्थानामध्ये आंधळे आहेत. 1.5 लाख लोक हिंदुस्थानात आंधळे आहेत. विचार करा, इतक्या सगळ्या लोकांना डोळ्याची गरज आहे. आणि पण मात्र एकदा रेटिना खराब झाला तर संपलं. रेटिना खराब होऊ नये त्याच्यासाठी खूप काळजी घ्यायची असते. ही काळजी सगळ्यांनी घ्यावी. डॉक्टर साहेबांना दाखवत चला आणि आपले डोळे चांगले ठेवा. आणि ज्यांचं या ठिकाणी कार्यक्रम आणि वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आज जो कार्यक्रम घेत आहे असे आमचे समाज कार्यकर्ते आणि डोळ्यांवर प्रेम करणारे आणि लोकांवर स्वतःवरही याच्यासाठी म्हणत आहे की आमचे येडे सर हे आपल्या आईची, वडिलांची आणि आपल्या पत्नीची खूपच जास्त काळजी घेतात आणि नेहमी महिलांचे कार्यक्रम हे भरपूर प्रमाणात घेतात. मी 2016 पासून या ठिकाणी कार्यक्रमाला येत आहे आणि कंटिन्यू बघत आहे की अशी समाजसेवा प्रत्येक डॉक्टरच्या मनामध्ये येऊन लोकांचे कल्याण कसं झालं पाहिजे. आता बघा इथं सगळ्यात जास्तीत जास्त 40-45चे वृद्ध बसलेले आहेत, बरोबर आहे, माता भगिनी आणि पुरुष मंडळी. पण प्रत्येक जणाला असं वाटतं की माझे डोळेही चांगले असावे, पण आपण जातो का? नाही. पण एखाद्या वेळेस काय होतं, एखादा शिबिर असते आणि या शिबिरामध्ये प्रत्येकाला वाटते की चला ना घरी बसण्यापेक्षा जाऊया, त्या शिबिरामध्ये आपण डोळे तपासणी करूया, खरंच काही निघालं तर मग त्याच्यावर उपचार करता येईल. आणि हाच उद्देश त्यांनी मनाशी बाळगून हा एवढा चांगला उपक्रम या ठिकाणी ते नेहमीच करत असतात. आणि आपल्या गोंदियावरून मंगळवारी ज्या गुप्ता मॅडम येतात त्या स्पेशलिस्ट आहेत आणि त्यांना आता या ठिकाणी प्रत्येक गावच्या महिला भगिनी बसलेल्या आहेत. एक महिला भगिनी ह्या 10 आणि 20 महिलांना सांगू शकतात. ह्या शिबिराचा उद्देश कसा असतो की याच्या माध्यमातून या ठिकाणी शिबिरमध्ये नेत्र तपासणी होत आहे, औषधी उपचार मिळत आहे, हे आपण प्रत्येकाला सांगणं आणि त्या सांगण्यामधून आपले येडे सरांच्या दवाखान्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर येतात आणि सगळी सुविधा या दवाखान्यामध्ये होत आहे. हा त्यामागचा हेतू आहे आणि त्यांचा हेतू हा चांगल्या पद्धतीनं असतो. आमचं या ठिकाणी महिला मेळावा वगैरे घेत असतात, जागतिक महिला दिन घेत असतात,
आणि ते शिबिरे पण घेत असतात. या माध्यमातून त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांच्या या कार्याला शून्यापासून विश्व निर्माण करणे हे खरंच त्यांच्याकडून शिकावं लागतो. कारण की जो आईवडिलांची सेवा करतो आणि त्या माध्यमातून गरिबीतून जो प्रगती करतो तो समाजाला घडवतो. खरंच हे जागतिक उदाहरण म्हणजे येडे सर आहेत. आणि येडे सरांनी कधी पण कुणालाच मदत असो, आताच आमच्या एका नगरसेवकांनी सांगितलं की शिवजयंतीला जे शिबिर घेतात आणि सहभाग करतात त्या सहभागामध्ये त्यांचं प्रथम प्राधान्य असते. आणि त्यांनी या ठिकाणी सत्कार हे बघा, प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती हा चांगले काम करत असतो आणि त्या प्रत्येक चांगल्या कामातून एक एक व्यक्ती निवडून आणणे आणि निवडल्यानंतर त्यांचं या ठिकाणी सत्कार करणे, याच्यासाठी पण आपल्याला काहीतरी मनामधून इच्छा असायला पाहिजे की आपण त्याचं का बरं सत्कार करावं. हे चांगले कार्य त्यांना ईश्वर त्या कार्यक्रमाला आणि त्यांच्या त्या कार्याला बळ देऊन या ठिकाणी येडे सरांनी मला सांगितलं की मॅडम तुम्हाला दरवर्षीप्रमाणे यायचं आहे. मी म्हटलं पहा उशीर होईल तर, पण कसं आहे हे सगळे बघितल्यानंतर असं वाटते की खरोखर आपण त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. म्हणजे त्या माणसामध्ये त्या सरांमध्ये किती जिज्ञासा आहे, आपुलकी आहे, माणुसकी आहे की आपण लोकांना त्या शिबिरामार्फत आपल्या हातून काही चांगले कार्य. अंजली हॉस्पिटल डोळ्यांचा दवाखाना जो आहे जमनापूर साकोली इथे, तिथे भव्य नेत्र तपासणी शिबिर व औषध वाटप शिबिर घेण्यात आलेलं आहे. आणि तसेच त्यासोबतच सन्मान व सत्कार समारोह तो सुद्धा घेण्यात आलेला आहे. तर ह्या निमित्ताने माझा इथे सत्कार करण्यात आला, त्याबद्दल मी अंजली हॉस्पिटल यांचे जे श्री येडे सर आणि अंजली मॅडम यांचं धन्यवाद करते. आणि आज त्याबरोबरच निधी, चिरंजीव निधी हिचा वाढदिवस आहे, त्याबद्दल तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आज अनेक लोकांचा सत्कार झाला आहे, तर ते सगळे सत्कार मूर्ती आणि या स्टेजवर उपस्थित असलेले डॉक्टर्स, त्याच्यानंतर काही मॅडम्स म्हणजे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्षा, त्यानंतर माहेश्वरीताई आणि छायाबाई पटले आणि सरपंच. आता प्रत्येकाची मला नावं थोडी माहीत नाही आहे, पण मी सगळ्यांना चेहऱ्याने ओळखते आहे. तर ह्यांचं सगळ्यांचं स्वागत. आणि या निमित्ताने आज आपल्याला ह्या छोट्या ग्रामीण भागामध्ये नेत्र शिबिर घेणं आणि नेत्र तज्ज्ञांकडून आपली तपासणी करून घेणे, जेणेकरून काय असतं की आपण जेव्हा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष नाही देत, परंतु ह्या नेत्र शिबिरातून कोणतंही असो ते, म्हणजे साधारण म्हणजे जे मोफत आरोग्य शिबिर असो, त्याच्यानंतर नेत्र शिबिर असो, सिकल सेलचं शिबिर असो किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांचं शिबिर असो, तर ह्यामधून काय होतं की बरेचदा आपल्याला आपले रोग दिसून येतात. जसं डोळ्यांचा आजार म्हणजे फक्त मोतीबिंदू नव्हे, तर त्या अंतर्गत कॉर्नियाचे पण म्हणजे प्रॉब्लेम्स असतात, त्यानंतर रेटिनाचे प्रॉब्लेम्स असतात, कधी कधी त्याची जी हे असते ग्रंथी असतात आजूबाजूला ज्या, तर त्याच्यातून त्यांचे पण प्रॉब्लेम्स असतात. तर हे प्रॉब्लेम्स तुम्हाला लवकरात लवकर जाणीव करून देतात. जसं BP असेल, शुगर असेल, तर आतल्या पटलाला म्हणजे जो रेटिना असतो त्याच्यावर काही इफेक्ट येतात, तर हे सुद्धा आपल्याला त्यामधून दिसून येतात. म्हणून प्रत्येकाने आपल्याला ह्या शिबिराचा फायदा घेतला पाहिजे आणि त्यातून आपल्याला काय मार्गदर्शन होईल ते म्हणजे त्या पद्धतीने मग आपण पुढची म्हणजे त्याच्यावर उपाययोजना करू शकतो. परंतु जर आपण उशिरा का जाईल म्हणजे उशीर झाला तर त्यामध्ये आपल्याला पुढचं म्हणजे आपला डोळा वाचवता येत नाही. डोळे कसे देवाने दोन दिलेले आहेत की एक गेला तर दुसऱ्यावर काम, तसंच आपल्याला किडनीसुद्धा दोन दिलेलं आहे. एक जर खराब झाली तर दुसऱ्यावर काम चालेल, तसं डोळ्याचं पण आहे. परंतु जर दोन्ही जर खराब झाले तर काय होईल की त्या माणसाला आंधळेपणा येईल आणि कोणताही मनुष्य अपंग होतो. डोळे जर खराब झाले आपले तर अपंग होतो तो एक प्रकारे. हातपायानेच अपंग होणे म्हणजे अपंगत्व नाही, तर डोळ्याने सुद्धा अधू होणे म्हणजे सुद्धा हे अपंगत्व आहे एक प्रकारचं. आता आमची आजी होती, तर तिच्या मुली सांगत होत्या की नको करून डोळ्यांचं ऑपरेशन, तुला त्रास होईल किंवा तुला आता ह्या वयामध्ये कशाला करायचं वगैरे. परंतु
तिने डोळ्याचं ऑपरेशन केलं आणि तेव्हा तिला आनंद झाला की आपण डोळ्याचं ऑपरेशन केल्यामुळे आपल्याला कुणाचं सहकार्य घ्यावं लागत नाही आहे. नाहीतर काय असतं की तुम्हाला संडास बाथरूम किंवा कुठे जायचं असेल, वाचन तर वेगळी गोष्ट आहे, आता तर TV पण आलेला आहे, वाचनही आलेलं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला साध्य होत नाहीत. म्हणून डोळ्यांचं विकार हे फार महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. तसंच त्यानंतर कानाचे पण आजार असतात, ते पण महत्त्वाचं आहे. तसंच मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळे मी हे पण सांगते की स्त्रियांनी स्वतःची म्हणजे त्यांच्या कोणताही प्रॉब्लेम्स असतील तर ते माझ्याकडे येऊन तुम्ही मोकळेपणाने सांगू शकता. जसं म्हणजे काय असतं की आपल्याला खरे जे 2 कॅन्सर आहेत, गर्भाशयाचे आणि ब्रेस्टचे, तर ह्यापासून आपल्याला बचावू शकतो. ब्रेस्ट कॅन्सर हा जर अर्ली स्टेजमध्ये सापडला तर आपल्याला त्याच्यावर सर्जरी करून आपलं आयुष्य वाढवता येते. आणि उपचार करून म्हणजे सर्जरी, त्याच्यानंतर किमोथेरपी आणि पुढचे म्हणजे रेडिओथेरपी वगैरे. तर हे आजार कसं असतं की स्त्रिया आपल्या आजाराला लपवतात, परंतु कोणीही स्त्रियांनी आपले आजार लपवू नये. मी पण एक स्त्री आहे, तर माझ्याकडे येऊन तुम्ही बिनधास्त त्याची तपासणी करू शकता, आपलं मार्गदर्शन घेऊ शकता. त्यानंतर गर्भाशयाचे आजार, तर गर्भाशयाचा आजार असा आहे की आपल्याला तो दिसत नाही. कारण काय असतं की आतमध्येच, गर्भाशयाच्या आतमध्येच हा आजार तयार होतो आणि आपल्याला श्वेतप्रदर, पांढरे पाणी किंवा पाळीमध्ये फरक किंवा पाळी बंद झाल्यानंतर म्हणजे गर्भाशयातून रक्तस्राव होणे, त्यानंतर ओटीपोटात दुखणे वगैरे वगैरे असे अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात. तर ह्यामध्ये जर आपल्याला अर्ली स्टेजमध्ये म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये जर सापडला हा रोग, तर आपण गर्भाशय काढून आणि योग्य तो उपचार करून त्यावर मात मिळवू शकतो आणि आपलं आयुष्य वाढवू शकतो. एक स्त्री जर ह्या घरातली जर काही कारणास्तव दगावली तर त्या पूर्ण कुटुंबाचा नाश होतो आणि त्यावर येणारी जी अवकाळा असते ते मुलं हे होतात म्हणजे अजाण होतात. मग त्यांना म्हणजे सांभाळणे वगैरे आणि त्या पुरुषाला सुद्धा स्त्रीची गरज असते. म्हणून हे पण गरजेचं आहे की एक स्त्री जर स्वतःचं पण आयुष्याकडे लक्ष द्यायचं आणि कुटुंबाकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. आणि आपला कोणताही आजार असेल तर आपल्या पतीला, मैत्रिणींना किंवा घरातल्या व्यक्तींना सांगणं गरजेचं आहे आणि त्यापासून आपल्याला आपली तपासणी करून घेणं सुद्धा गरजेचं आहे. तर आता हे नेत्र शिबिर आणि औषध वाटप शिबिर आहे, याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि त्यानंतर हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा आणि त्यांना व्यवस्थित हे असं 2 शब्द बोलून मी माझं भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. आज तुम्हाला माहिती आहे वर्धापन दिन म्हणजेच वर्धापन दिन हा 5 वर्ष अखंड सेवा ही डॉक्टर ओमेंद्रजी येडे या ठिकाणी जपत आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे की या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी त्यांना किती खटाटोप करावी लागली असेल, किती अविरत सेवा द्यावी लागली असेल, याचं आज जिवंत उदाहरण तुम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यांनी या म्हणजेच नुसती रुग्णसेवा नाही तर प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये, मग ते डॉक्टरीय क्षेत्रामध्ये असो, राजकीय क्षेत्रामध्ये असो किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असो किंवा शेतकी क्षेत्रामध्ये असो, अशा अनेक क्षेत्रामध्ये. आणि तुम्हाला माहित आहे लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणजेच पत्रकारितेमध्ये सुद्धा उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संपूर्ण मान्यवरांचा या ठिकाणी त्यांनी सत्कार हा ठेवलेला आहे. हा एक म्हणजे आगळा वेगळा उपक्रम ते प्रत्येक वर्षी म्हणजेच अविरत 5 वर्ष ते जपत आहेत. मी जेव्हा जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी निवडून आली होती तेव्हा नवनिर्वाचित जिल्हा परिषद कोडी क्षेत्रामध्ये अनेकदा म्हणजे शिबिरं लावून किंवा आजूबाजूला खांबा, वडेगाव असेल अशा ग्रामीण भागामध्ये, अत्यंत दुर्गम भागामध्ये त्यांनी मोफत शिबिरं लावून त्या ठिकाणी एका दृष्टीहीनांना दृष्टी देण्याचं कार्य केलेलं आहे. बघा तुम्हाला माहित आहे अलीकडच्या काळामध्ये मोबाईलवर किंवा स्क्रीनवर आपली नजर जास्तीत जास्त असते. तुम्हाला माहित आहे डिजिटल युग म्हटलं की स्क्रीन आली आणि स्क्रीन आली म्हणजेच आपले एकदम आपण काय करतो की एकदम म्हणजेच त्या ठिकाणी मग्न होऊन जातो, तल्लीन होऊन जातो की आपले डोळेही कुठेच म्हणजे हे होत नाही आणि त्याचाच एक दुष्परिणाम म्हणून आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यावर आपल्याला होताना दिसतो आहे. तर इथे छोट्या छोट्या मुलांना सुद्धा एक डोळ्याचा आजार जाणवतो आहे आणि त्या आजाराचं निदान आदरणीय डॉक्टर ओमेंद्र सर हे खूप चांगल्या प्रकारे करतात. अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असं हॉस्पिटल आमच्या साकोलीमध्ये त्यांनी जे दिलेलं आहे यासाठी मी आदरणीय ओमेंद्र सरांची म्हणजे जितके शब्द म्हणजे या ठिकाणी शब्दामध्ये सुद्धा त्यांचा आभार व्यक्त करावं तरी कमीच आहे. अशीच तुम्ही म्हणजे अविरत आपली डॉक्टरीय सेवा आपण आपल्या रुग्णांना द्यावा. बघा डॉक्टर म्हणजे ही देव आणि तुमच्याकडे येणारा प्रत्येक हा रुग्ण एक कुठली तरी आशेची किरण घेऊन येते आणि तुम्ही जेव्हा म्हणजे त्यांना तपासता आणि त्या तपासणीमधून जो काही तुम्ही
प्रेम, जिव्हाळा, आपुलकी त्यांना प्रदान करता. त्यामध्येच अर्धे रुग्ण हे काय होतात, म्हणजेच एक यशस्वी होऊन जातात, त्यांचा आजार दूर होऊन जातो. असे कितीतरी डॉक्टर आम्ही बघितलेले आहेत, पण ओमेंद्र सरांसारखे डॉक्टर पहिल्यांदाच मी या साकोली शहरामध्ये बघते आहे. आणि तुम्ही खूप चांगलं असं महान कार्य करता. तुमच्या मुलीचा आज वाढदिवस आहे आणि मी तिला सुद्धा म्हणजे 12 वर्षांमध्ये तिने पदार्पण केलेलं आहे. तिला सुद्धा वाढदिवसाच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देते. आणि तुमचा जो वसा आहे, जनसेवेचा, लोकसेवेचा जो वसा तुम्ही या ठिकाणी आपल्या हाती घेतलेला आहे, हा वसा तुमच्या परिवारामध्ये सुद्धा कायम राहील, एवढी मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आपल्याला वर्धापन म्हणजे 5व्या वर्धापन दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देते आहे. असाच अविरत आपल्या सेवेचा वसा तुम्ही जपावा, एवढंच मी बोलते आहे. रुग्ण निघून गेलेले आहेत, बरेचसे रुग्ण या ठिकाणी बाकी आहेत. आणि भाषण म्हटलं, अध्यक्षीय भाषण म्हटलं की एवढं काही खूप जास्त लांब बोलावं लागत नाही. आदरणीय डॉक्टर साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, आमदार साहेबांनी, की त्यांनी म्हणजे वृक्षारोपण करण्याचा एक तुम्हाला मानस या ठिकाणी, संकल्प या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. मी प्रत्येकाला सांगेल की तुम्हाला माहीत आहे की कोरोना कालावधीमध्ये प्रत्येकाला ऑक्सिजनची जेव्हा गरज भासली त्यावेळेस झाडाची आठवण आली असेल, त्यावेळेस निसर्गाची तुम्हाला आठवण आली असेल. म्हणून कुणाचाही वाढदिवस असो, छोट्यांचा असो, मोठ्यांचा असो, वयोवृद्धांचा वाढदिवस असो, तर आपण हे आर्टिफिशियल जे काही पुष्पगुच्छ त्यांना देतो हे आज फक्त ताजे असतात. दुसऱ्या दिवशी आपण कुठेतरी कचरा कुंडीमध्ये त्याला फेकून देतो. तर असं न करता प्रत्येकाने 10 रुपयाचा, 20 रुपयाचा कुठेतरी आपल्या शेजारी पाजारी बरेचसे वृक्ष आपल्याला मिळतात. हा जर वृक्षाचा वसा तुम्ही या ठिकाणी म्हणजे वाढदिवसाच्या रूपाने त्यांना दिलं तर नक्कीच एक पेड म्हणजे आदरणीय नरेंद्रजी मोदींनी म्हटलेलं आहे की प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने म्हणजे एक पेड माँ के नाम. का बरं म्हटलं असेल की ह्या म्हणजेच आपल्या जगाला, ह्या सृष्टीला काय करायचं, हरित क्रांती म्हणजे द्यायची आहे. आणि प्रत्येकाला म्हणजेच आपल्याला निसर्गाच्या माध्यमातून ऑक्सिजन मिळावं यासाठी त्यांनी ती जी सेवा या ठिकाणी जपत आहे. तर प्रत्येकाने एक का होईना पण झाड लावलं पाहिजे आणि त्या झाडाचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे, एवढंच मी या ठिकाणी सांगेल. सगळ्याच अतिथींनी तुमचं म्हणजे डॉक्टर ओमेंद्र सरांचं आणि त्यांच्या कार्याचे या ठिकाणी महती गायलेली आहे. पण खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे मी जास्त काही म्हणजे वेळ घेणार नाही. या ठिकाणी जे काही सत्कार मूर्ती आहेत त्यांचा तुम्ही जो सत्कार घेतलेला आहे, एखाद्याचा सत्कार करणे म्हणजे एखाद्यांवर जबाबदारी म्हणजे त्यांच्यावर जबाबदारी देणे. आणि मला विश्वास आहे या ठिकाणी असलेले सत्कार मूर्ती आहेत, पत्रकार बांधव असोत किंवा शेतकरी किंवा शिक्षक आहेत, या ठिकाणी डॉक्टर्स आहेत. आणि सगळ्या डॉक्टरांना मी विनंती करेल की आपली सुद्धा जी सेवा आहे, जी रुग्णसेवा आहे, ही खूप ईश्वरीय सेवा आहे. अशीच ईश्वरीय सेवा डॉक्टर आमचे खोटेले साहेब जपत आहेत आणि जपत राहतील. आदरणीय छायाताई, आदरणीय गहाणे साहेब जपत राहतील. आणि पत्रकारितेच्या माध्यमातून आदरणीय रंगारी साहेब आहेत, आमचे चेडगे साहेब आहेत, या ठिकाणी आपली लेखणी ही म्हणजे निर्भीडपणे अशीच तेवत ठेवतील, एवढेच मी या ठिकाणी त्यांना विनंती करते आहे. आणि मला बोलवलं, 2 शब्द बोलण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल खास करून आदरणीय ओमेंद्र सरांचं आणि त्यांच्या संपूर्ण स्टाफचं आणि अंजली मॅडमचं या ठिकाणी आभार व्यक्त करते आहे. आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीतर्फे तुम्हाला 5व्या वर्धापन दिनाच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला इथेच विराम देते. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी प्रतिभा उपेंद्र येडे. सर्वप्रथम आमच्या निमंत्रणाला मान देऊन आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माहेश्वरी ताई नेवारे यांनी आपली उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते. आणि त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला आणि अमूल्य असे मार्गदर्शन केले, मी त्याबद्दल त्यांची ऋणी आहे. तसेच या कार्यक्रमात अतिशय मोलाचे मार्गदर्शन करणारे उद्घाटक श्री HB भेंडारकर सर यांचा सुद्धा मी विशेष आभार मानते. तसेच प्रमुख पाहुणे यांनी सुद्धा वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवल्याबद्दल व सत्कार स्वीकारल्याबद्दल त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी खूप मेहनत घेतली असे आमच्या विश्व जनजागृती मानव कल्याण सेवा संस्था या समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, तसेच कार्यक्रमाला उपस्थित बंधू भगिनींनी, सर्व सहकारी, या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आम्ही ऋणी आहोत सर्वांचे. मी शब्दसुमनाने त्यांचे उपहार देते. अनमोल वेळ दिलात आम्हासाठी आज मानतो आपले सर्वांचे आभार. विश्व जनजागृती मानव कल्याण सेवा संस्थातर्फे मी सर्वांची माझ्या हातून काही त्रुटी आल्या असतील तर मी सर्वांची माफी मागते आणि अध्यक्ष महोदयाच्या वतीने कार्यक्रम इथे संपला मी असे जाहीर करते. सर्वांचे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.